फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पाठोड्याची भाजी. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? आता आपल्याला फोडणी करायची बेसनसाठी. एका पातेल्यामध्ये तेल टाकून जिरा मोहरीची फोडणी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि ते पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकून छान त्याला आपल्याला उकळी करून घ्यायची. आता ही उकळी आल्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसन हे त्यामध्ये छानपैकी हटवून घ्यायचे, जेणेकरून गाठी होणार नाही तसे. मग हे हटवून घेतल्यानंतर त्याला लहान गॅसवर त्याला शिजू द्यायचं आहे आणि एका ताटामध्ये तेल टाकून थोडंसं आपल्याला त्याला पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशी पॉलिथिन जवळ घ्यायची. आता हे बेसन शिजल्यानंतर जे काय गरम आहे ते आपल्याला थापण्यासाठी ही पॉलिथिनची गरज भासणार आहे, जेणेकरून आपल्याला ते गरम लागणार नाही. आणि हे मी ताटामध्ये ते बेसन टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी मी त्याला थापून घेत आहे. आता हे थापल्यानंतर छान व्यवस्थित थापल्यानंतर त्याच्यावर थोडंसं खोबरं आणि थोडंसं आपल्याला मसाला टाकून त्याला थापून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला छानपैकी वड्या पाडून घ्यायच्या. आता हे वड्या पाडून घेतल्यात आणि बघा, वड्याचा साईज पहा आणि वड्याचा थिकनेस पहा. पातळ अशा छानपैकी वड्या आपल्या तयार आहेत. आता आपल्या यासाठी रस्सा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला कांदा, खडे मसाले आणि खोबरं हे लागणार आहे. आपण एका कढईमध्ये त्याला छानपैकी ब्राऊन कलरवर भाजून घेणार आहोत, पेस्ट करून घेणार आहोत. आता कढईमध्ये तेल टाकून फोडणी करून जी आपण पेस्ट केली होती खड्या मसाल्याची ती पण घेतलेली आहे आणि ह्या कांद्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून त्याला होऊ द्यायचं आहे. मग तिखट, मीठ, हळद टाकून आपल्याला तो खड्या मसाल्याचं पण पेस्ट केलेली ती टाकायची. त्याच्यामध्ये धने जिरे पूड टाकायची आणि परत थोडासा आपल्याला काळा मसाला पण त्याच्यात ॲड करायचा आहे. आता छानपैकी आपल्याला जसं लागते त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर आणि मीठ टाकायचे आणि त्याला छानपैकी त्याला उकळी करून घ्यायची. आता उकळी करून घेतल्यानंतर त्याला सर्व करायची. ही भाजी आपल्याला भाकरीसोबत, भातासोबत आणि पोळीसोबत छान लागते. थँक्यू.